हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर तुम्ही आता क्लिनिंगचा व्हिडिओ पाहत आलेला असाल. किचन क्लिनिंग, डीपली किचन क्लिनिंग, आणि शॉर्ट्स पण पाहताय. नवीन सबस्क्राईब झालेले आहेत त्यांचे मी थँक्यू सो मच बोलते. असेच चॅनलवर प्रेम करत राहा. आणि आता मी हे काय काढलेलं आहे तर संपूर्ण फ्रीज. तर हे मी डिफ्रॉस्ट पण बघा केलं नव्हतं, मिस्टर मला सांगत होते. तर मी सकाळी मॉर्निंगला पहिल्यांदा जेवण बनवून घेतलं आणि ते कामाला स्टार्ट करायला लागले. स्विच ऑफ केलं त्यांनी. स्विच ऑफ केल्यानंतर संपूर्ण फ्रीज खाली करून घ्या, डिफ्रॉस्टला करून ठेवलेलं. आणि हे सगळं सामान आपलं जे मसाले किंवा वरचेवर आपल्याला केकला लागतात ते सगळ्या वस्तू मी या साईडला ठेवते. आणि पूर्ण आता हे काढतील, मी क्लिनिंगला घेते ते आतले भांडे, आणि मिस्टर हे सगळं झाडून पुसून घेतील. हे बघा रबर कसा झालेला आहे. तर मी पहिल्यांदा बिफोर दाखवते तुम्हाला. आणि विनेगर, सोडा, खाण्याचा सोडा आणि लिंबू हे वापरायचं क्लिनिंगला. आणि खूप छान म्हणजे स्वच्छ निघतो पण. आणि हे सगळे भांडे घासून घ्यायचे सगळे आतले, आणि नंतर हे सगळं आपण ऑर्गनाईज पुन्हा करणार आहोत. तो आवळ्याचा ज्यूस आहे, मी आवळा कँडी बनवलेल्या. तर इथे मिस्टर सगळ्या डेट बघत होत्या, कारण एक्सपायरी झालेले फेकून द्यायला. आणि आपण काय करतो ते चुकून कधी वापरलं जातं, हे डेट गेलेली असते. 3 महिने 6 महिन्याचीच असते डेट त्याच्यावरती. तर बेडरूम प्रणित त्याचा साफ करत होता, व्हॅक्यूम क्लीनर घेऊन गेला. मिस्टर बोलले लगेच आणून दे, कारण फ्रीज संपूर्ण बाहेर काढणार आहेत. ते पूर्ण खाली करून घेतला आणि कप्पे पण जेवढे होतात तेवढे काढून घेतले बघा. आता ते सोल्युशन लावतायत सगळीकडे. सोडा, विनेगर आणि लिंबू पिळून घ्यायचा, आणि आपलं लिक्विड डिशवॉश बारचं. तर ते घालून सोल्युशन मी दाखवणार होते तुम्हाला, पण ती क्लिप कुठे गेली मला सापडेनाच. तर तुम्ही हे बनवा आणि संपूर्ण लावून घ्या सगळ्या भागाला. 5-10 मिनटं ठेवा आणि पुन्हा फ्रीज सगळा आतून बाहेरून पुसून घ्या व्यवस्थित. 2-3 ह्याने वेळा पुसून घ्या स्वच्छ कपड्याने. आणि बाहेरचा कपडा वेगळा ठेवा, आतला कपडा वेगळा ठेवा. अशा प्रकारे क्लिनिंग फ्रीजची करून घ्या. आता मिस्टर फ्रीज बाहेर काढणार आहेत, सगळा बर्फ काढून घेत आहेत. आणि पुन्हा फ्रीज आपला सगळा नवीन असल्यासारखाच होणार आहे, बघू शकता. तर बाहेर काढून म्हणजे बाहेरची पण जागा, खाली आजूबाजूला सगळी धूळ भिंत पुसून घ्यायची आणि पुन्हा फ्रीज सेट करायचा. तर ते करत होते. मी व्हिडिओ शूटिंगला लावून ठेवला मोबाईल, आणि स्लोमध्ये नाही ठेवला, फास्टमध्ये केलेलं आहे, कारण खूप वेळ लागला आहे. आता हे तुम्हाला दिसतं एवढ्या वेळामध्ये, पण 2.5-3 तास लागले त्यांना. आणि मी नंतर सगळे आतले भांडे धुवून सुकवून पुसून ठेवले फॅन खाली. ते तर मला दाखवताच नाही आलं. तर अशा प्रकारे फ्रीज स्वच्छ करा आणि हायजिनिक मेंटेन ठेवा. आणि स्वच्छता असली ना आपल्याला पण मन प्रसन्न राहतं. तर आता वॉशिंग मशीन पण बघा पूर्ण बाहेर काढलेली आहे आणि ती जागा स्वच्छ केलेली आहे.
मशीन पण पूर्ण पुसलेली आहे. इथे पहा सगळा कचरा भरून घेतलेला आहे. आता फ्लोरिंग ते पुसून घेतील. फ्रीज पूर्ण बाहेर काढलेला आहे. तर 3 तास लागले बरोबर. आणि आम्ही एकूण एक किचनचा कानाकोपरा पुसून घेतलेला आहे. तुम्ही पाहिला असेल. तर मी भांडे किचनवर घासत होते. सगळे खाली केले होते मी भांडे. तर एवढे मी व्हिडिओ खूप मोठा होतो, दाखवता नाही येत. आता सगळं पाठीमागून पण सगळा फ्रीज पुसून घेतलेला आहे. तर या फ्रीजला 5-6 वर्ष झालेले आहेत. तर तुम्ही मागे मी पाहिलं असेल, क्रोमामध्ये मी नवीन फ्रीज बघून आलेली. तर आम्ही अशा वस्तू लगेच नाही घेऊ शकत. बघून आले फक्त मी अशी, कारण वेगवेगळे निघालेले आहेत. तर हा फ्रीज आता मला वाटतं 6वं वर्ष चालू झालेलं आहे. 5 पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळं लगेच नाही मी चेंज करणार. अजून त्याला खूप वापरणार आहे. गोदरेजचाच होता पहिला पण, आणि हा पण मी गोदरेजचाच घेतलेला आहे सेकंड. म्हणजे तो छोटा होता पॅन्टाकूलचा, आणि हा थोडासा डबल डोर ऐवजी मीडियम साईज घेतलेली आहे. एकदम पण छोटा नाही, एकदम पण मोठा नाही. तर हा एक्स्ट्रा स्टोरेज होता त्याला, कांदे बटाटे ठेवायला. पण हे नाही ठेवू शकत, हवा जात नाही त्याच्या आतमध्ये. तर मग मी हे नको असलेलं सामानच ठेवते. तर मिस्टरांनी सगळी धूळ काढून घेतली व्हॅक्यूमने आणि पुसून पुन्हा स्वच्छ करून ते स्टोअर ठेवलेलं आहे. फ्रीजला खाली व्हील आहेत, तो खेचता येतो, मागे पुढे करता येतो. आणि एकदम न्यू झालेला आहे. आता फायनली लुक बघा फ्रीजचा. कलर पण मी असाच घेतला, कारण रेड एकदम मला पाहिजे होता. तर तुम्ही म्हणाल सगळं व्हाईट आवडतंय मला, तर फ्रीज का मी असा घेतला. तर फ्रीजला हळदीचे, मसाल्यांचे हात लागले जात असतात किंवा आणखीन कलर लागले जातात, आणि मग तो काढणं खूप, हातला बघा हाय व्हाईटच हे. तर बाहेरचा मी तो तसा घेतला. फ्रीजच माझा फक्त रेड कलरचा आहे. बाकी सगळ्या वस्तू ह्या व्हाईट कलरच्या आहेत माझ्या. कार, ओव्हन, पुन्हा मिक्सर, बऱ्याचशा वस्तू माझ्या व्हाईट कलरच्या आहेत, इलेक्ट्रिकल. आणि किचनमध्ये पण मी रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ट्रॉलीला, किंवा पूर्ण जे कप्पे बनवलेले आहेत ते सगळे. आणि फायनली लुक बघू शकता. लाईट ऑन केलेली आहे, सामान ठेवायचं आहे अजून. एकदम नवीनच झालेलं आहे फ्रीज. खूप छान वाटते आता, एकदम फ्रेश वाटते. आणि असंच मेंटेन ठेवूया आपण. एकीकडे आता नेक्स्ट डेला हे काम केलेलं आहे. एका दिवसात नाही झालेलं सगळं काम. भरपूर 4-5 दिवस लागलेत एकदम कंप्लीट सगळं क्लीन व्हायला. वॉशिंग मशीन काढून सगळी डीपली कचरा काढून पुसून घेतलेला आहे स्वच्छ. आणि वॉशिंग मशीनच्या खाली पण अशी एक जाळी असते, ती पण स्वच्छ केली. आणि आता आम्ही स्टँड नवीन आणणार आहोत. स्टँड आहे या वॉशिंग मशीनला, नवीन स्टँड आणलेला आहे. जरा उंच आणलेला आहे, कारण ड्रेनेजचा पाईप तो पाटचा खूप उंच पण होता, आणि मशीन एकदम स्पिनचं पाणी राहत होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं तो स्टँड नवीन घेण्यात आलेला आहे. तर सगळा कचरा काढून झाला. स्टँड बघा अशा प्रकारे आणलेला आहे. आणि आपली वॉशिंग मशीन म्हणजे मला डेली पण झाडून पुसून खालून घेता येईल, आणि स्वच्छच राहील ती जागा.
सगळं कवर काढून घेतलेलं आहे. ॲडजस्ट करायला आहेत त्याच्यामध्ये व्हील आहेत खाली, म्हणजे तुम्ही मागे पुढे करायला पण आहे त्याच्यामध्ये. आणि एकदम फिट करून ठेवायचे असेल एका जाग्याला तरी ते आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर अशीच प्रेम करत राहा. आणि हे एक मोटिवेशन आहे. बघितलं ना तुम्ही, वॉशिंग मशीन ही व्हाईट कलरची आहे. तर वॉशिंग मशीनचंच साईजचं आपण ते करून घेणार आहोत. कसला चारी बाजू उघडायच्या. मेन वर उचलून ठेवणं हा मोठा टास्क आहे. आहे बरोबर. चालेल एवढं आहे ना. जागेल तर आता मी उचलतो. बघ हां घ्या घ्या. पडले हाय हाय बरोबर आहे. ठेवले बरोबर. हां वाकड ठेवले. नाही वाकडं, काय आहे ती इकडं गेलंय जरा. तेच तर ना. बघा पुढचे पाय बघा मग त्याच्या नादात. हां बरोबर आहे. आता ग बोलूपर्यंत ठेवलं नाही तर मला उठवत होतं. आता लयच उंच झाली व कपडे धुवायचा कारभार आहे बघा कसा आहे. पुढंच घ्यावं लागेल. अरे थोडस असं करू शकतो. असं काय नाही. हां हां एवढं काय नाही. करताना मात्र असं करावं लागतं. हां ते जे सरळ आहेत बिल. गेलेली आपली मशीन बघा. मला हा ड्रेनेज पाईप असा व्यवस्थित त्याच्यात टाकायचं असल्यामुळं हे सगळं खटापट केलेली आहे आम्ही. पाण्याचा नळ आहे. ही 2 पुई मशीनसाठी आम्ही आणले स्टँड. जेवढं आपल्याला जमिनीला टाईट होते तो पण करायचं, म्हणजे ते हलणार नाही. जाड कपडे. हां आता पुढे सरकवायच्या भानगडीत लागायचं झालं तर ह्याला फिरवावं लागेल. बिना
कपड्याचं काय टाकलंय तुम्ही? असंच ठेवले. कपड्याचं किती वजन घेणार आहे? आणि बघा पाईपातून कसं जाणार आहे. तर फ्रेंड, हसलात ना तुम्ही पण? मी पण खूप हसले. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. काळजी घ्या, काळजी करू नका. बाय.